मध्ये पास झालंय। एकूणच देशभरातून ट्रान्सजेंडर समुदायाचा या बिलाला अद्यापही विरोध आहे। दोघीही सदनांमध्ये हे बिल पारित झालंय। माननीय राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनिशी काल देखील या बिलाला अंतरिम निर्णय दिला गेला आहे। तरी देखील न्यायव्यवस्थेची दारं आमच्यासाठी खुली आहेत, म्हणून समुदाय रस्त्यावरच्या आंदोलनासोबत माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करून समुदायाच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतले जावेत। यासाठी पावसाळी अधिवेशन होईपर्यंत हा रस्त्यावरचा दबाव समविचारी संघटनांना आणि सर्वांना सोबत घेऊन समुदाय देखील अधिक ताकदीने देशभरात रस्त्यावर उतरणार आहे। बिल पास झालं असलं तरी डेमोक्रेसीची व्यवस्था आणि त्या व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। आज 31 मार्च आहे, ट्रान्सजेंडर्स डिसेबिलिटी दिवस म्हणून साजरा केला जातो। ऑलरेडी आपल्या देशात ट्रान्सजेंडर्सला निग्लेक्ट केलं जातं, इग्नोर केलं जातं। मात्र आज ट्रान्सजेंडर्सची कुठेतरी ओळख काढण्याचा देखील प्रयत्न केला जातो। ही पहिली गोष्ट म्हणजे सुरुवात आहे। सेक्शन 370 घटना आज नाही म्हटलं तरी आपले 8 वर्ष पूर्ण होत आहे। पण आता हा युटर्न घेत आहे सरकार। ट्रान्सच्या माध्यमातून एकूणच LGBT कम्युनिटीला पुन्हा गुन्हेगारी किंवा समाजाच्या प्रतिष्ठेचा एक प्रकारे लांब मेनस्ट्रीममध्ये येतात समाजात, त्याला लांब ठेवण्यासाठी हे प्रयत्न चाललेले आहेत सरकारचे। कशा प्रकारे कायद्याने तुम्ही लढणार आहात? यापुढची लढाई लढत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत असेल, त्यासोबतच देशातल्याच नव्हे राज्यातल्याच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी समुदाय आणि समुदायाचे सहभागी घटक आहेत हे जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलनं करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणे असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांना पत्र देणे, राज्यमंत्री असतील राज्यमंत्र्यांना पत्र देणे, अर्थातच केंद्र सरकारपर्यंत आमचं म्हणणं रस्त्यावरच्या आंदोलनातून पोहोचणार आणि न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही त्याचा विचारणार। ते बिल पास झालेलं आहे, ते आमची ओळख जे दाबण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्यामुळे हे जे बिल जे पास झालं त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा आहे। तसेच हे बिल मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा सध्या देण्यात येतोय। मात्र सध्या तरी ट्रान्सजेंडर जी समाज आहे तो सध्या पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शिवानी लकडा, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।